आज मी माझ्या माहेरी निघाले होते. कालचा व्लॉग ज्यांनी बघितला आहे त्यांना माहितीच असेल. सगळी घरातली कामं पहाटेपासून उठून आवरली होती. स्वतःचं आवरलं, म्हटलं चला केसात छान अशी फुलं माळूया. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की अगं केसात फुलं माळत जा म्हणून. निघण्या अगोदर मला ना चिंगी, लाडू यांना सगळं खायचं आहे का हे सगळं चेक करावं लागतं. तेच सगळं चेक केलं आणि आता निघालो आहे आम्ही. घरचं सगळं आवरलं, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि म्हणजे नैवेद्य वगैरे सगळे भरून घेतले आणि ह्यांना जेवण वगैरे घातलं. उपवास सोडला त्यांनी. म्हटलं घरातले देव उपाशी आणि देवाला चाललोय असं व्हायचं म्हणून सगळे नैवेद्य वगैरे भरले. अहो गेलते ओटीसाठी हिरवे ब्लाऊज पीस हवे होते म्हणून इथं एका ठिकाणी गाडी उभा केलती आणि ते ब्लाऊज पीस घेतले. हा चालते. हा घ्या इधर. खायला काय घ्यायचं? काय इधर ब्लाऊज पीस. तर असे हे ब्लाऊज पीस घेतलेत आता देवीच्या ओटीसाठी. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे माहेरच्या देवीची डिसेंबरमध्ये यात्रा असते यल्लामा देवीची आणि मला काही जायलाच झालं नाही. आता पुढच्या डिसेंबर यायची वेळ आली. म्हटलं चला म्हणजे पहिल्यापासून करतोय आपण तर जाऊन आता आज पुरण घातलंच होतं कधीतरी आणि अडचण वगैरे काही नव्हती. मग सगळं होऊन गेले त्यामुळे मग म्हटलं नैवेद्य दाखवून घेऊया. एक एक गोष्टी डोक्यातून गेल्या ना कसं छान वाटतं. आणि माहेरी पण जाणार आहे, तिथंच आहे ना जवळच. पण त्यामुळं आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला नक्की आवडेल. तसं तर काल एकादशी झाली त्यामुळे भरपूर गर्दी आहे रस्त्याने. कदाचित ब्लॉग लेट येईल असं वाटतंय मला, एखाद दुसरा दिवस. आणि दाखवते तुम्हाला माहेरी पण बघू. रानात जायचं चाललंय, शेतात खूप मस्त आहे. भावाच्या वांग्याच्या शेतीत वगैरे जायचं चाललंय. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. गावची देवी वगैरे दाखवते मी तुम्हाला. वारीमुळे बघा भरपूर गर्दी आहे रस्त्याने, सगळ्या गाड्या आहेत. कसलं सुंदर वातावरण झालंय बघा. माहेरचा रस्ता आहे ना तो जरा वेगळाच आनंद देऊन जातो माणसाला, हाय का नाही? हा किती छान दिसतंय बघा. पण आधी देवदेव उरकावा लागेल आणि नंतर माहेरचं सुखाचा आनंद घ्यावा लागेल. गाड्या किती आहेत बघा रस्त्याने. एकादशीची म्हणजे वारी कसं रिटर्न चालली ना त्यामुळं भयंकर गर्दी आहे बघा. इतकं आम्ही ह्या बाजून चाललोय त्यामुळे येताना आम्हाला सुद्धा अशीच गर्दी असणार रिटर्न. आणि इकडं आभाळ बघू शकताय तुम्ही, कसलं भारी वातावरण झाले. फिरायला जायला पाहिजे असल्या वातावरणात, पण काय करणार, लेकींची शाळा वगैरे आहे त्यामुळे कुठं जाता येत नाही काही नाही. आणि इकडं पण बघा पाऊस झालाय ना थोडा त्यामुळं ह्या 8-15 दिवसात त्यामुळे मस्त सगळीकडे हिरवळ आहे बघा. असं खूप छान वाटतं असं बघायला. एकदम मस्त वातावरण झालंय बघा. मला ऊन लागायला लागलं होतं, एवढं पोळत होतं सकाळपासून गॅस पुढं काम करून करून पुरणाचा स्वयंपाक कंटाळा आलता. चटके बसायला लागले आणि बघा स्वामींनी सावली आणली मस्त अशी. इतकं भारी वाटलं. पहिल्यांदा तर देवाला थँक्यू म्हणलं, कारण मला उन्हाने खूप बेचैन होतं. चला जसं जवळ येतंय तसं भारी वाटतंय. हॉर्न वाजवा, आउटसाईडनं सुद्धा लोक येते. ते केवढं ट्रॅफिक आहे बघा. हे वारी रिटर्नचं ट्रॅफिक आहे. आम्हाला कधी एवढं ह्या भागात ट्रॅफिक बघायची सवय नाही. फक्त एकादशी एवढ्या टायमिंगला जास्त ट्रॅफिक बघायला मिळतं आमच्या भागामध्ये. नाहीतर नेहमी असे छान सुटसुटीत रस्ते असतात बघा. हे बघा चला की अगो इतकं काना पळते तो का नाही की विचारायला. आत्ता आम्ही यल्लमा देवीच्या मंदिराजवळ जाऊन तर पोचलो होतो. पण आहोंचा असं असतो की मी अजून उभारते चालते तोपर्यंत ते त्या जाऊन ठिकाणाला पोचलेले असतात. तर कोणाकोणाच्या सोबत असं होतं ते नक्की सांगा. माझ्या बाबतीत तर असं नेहमीच असतं. मी अजून गाडीतून उतरते किंवा गाडीवरून उतरते तोपर्यंत आहो मात्र पुढं जाऊन पोचलेले असतात. त्यामुळं लेक आहोंना म्हणत होती थोडा हळूहळू चाला ना पप्पा, म्हणून मग आहो परत थांबले होते. आता हे बघा आमच्या गावातील ना रानात एक यल्लमा देवीचं मंदिर आहे आणि गावात दुसरे यल्लमा देवीचं मंदिर आहे. मी अशी कथा ऐकली आहे की रानातली यल्लमा देवी आहे ना ती रुसून परत गावात आलेली आहे. त्यामुळं माहेरवाशिनी ज्या पण आमच्या गावातल्या लेकी आहेत ना त्या डिसेंबर महिन्यात यल्लमा देवीच्या यात्रेला येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगोदर या यल्लमा देवीला रानातल्या नैवेद्य नारळ करावा लागतो आणि नंतर गावातल्या यल्लमा देवीला निवद नारळ करावा लागतो. तुम्हाला आज दोन्ही मंदिरं माझ्या माहेरची बघावी लागणार आहेत. तसं तर तुम्हाला आज थोडंसं कन्फ्युजन होईल
असतील. आता बघा रानातल्या यल्लम्मा देवीला नैवेद्य दाखवला आणि गावातल्या यल्लम्मा देवीच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला आलो होतो. आता माझी शाळासुद्धा इथंच आहे, म्हणजे माहेरची यल्लम्मा देवी पण आहे आणि सासरची पण यल्लम्मा देवी आहे असं म्हटलं तरी चालेल. आता तुमचं थोडंसं कन्फ्युजन दूर करते. माझे आजोबा या गावामध्ये शिक्षक म्हणून गेले होते आणि तिथं स्थायिक झाले. त्यामुळं माझ्या आजोबांचं गाव दसूर झालं आणि आहोंचं खरं मूळ गाव हे आहे दसूर. आणि हे मात्र ह्यांचे आजोबा अकलूजला सर्व्हिस निमित्त कारखान्यात कामाला असल्यामुळं राहायला आले आणि त्यांचे सगळे अकलूजचे स्थायिक होऊन गेले. आता तुम्हाला वाटेल की आमचं काही लव्ह मॅरेज वगैरे आहे का, असं काही सुद्धा नाही. आमचं अरेंज मॅरेज आहे आणि फक्त गाव जवळजवळ आहे. ओढ्याच्या पलीकड आहोंचं म्हणजे त्यांचं गाव आहे आणि ओढ्याच्या अलीकड माझे आजोबांचं घर आहे थोड्याशा अंतरावर. आता या मंदिरापासून ना अगदी 2 मिनिटात तुम्ही चालत जाऊ शकता ना, तेवढ्या अंतरावरती माहेरचं माझं घर आहे. पण आज ना आमचं रानातल्या घरी मस्त चुलीवरच्या जेवणाचा बेत आहे, खूप मस्त. त्यामुळं आज बहुतेक मी रानातलं घर तुम्हाला दाखवेन आणि गावातलं घर जर तुम्हाला बघायचं असेल ना तर या व्हिडिओच्या शेवटी मागच्या वेळी मी ज्यावेळेस गेली होती ना माहेरी गावातल्या घरी, त्या व्हिडिओची लिंक देते, म्हणजे तुम्हाला माझं माहेरचं घर बघायला मिळेल. कारण कालच्या परवाच्या व्लॉगला ना बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की माहेरी गेल्यानंतर माहेरच्या घराची टूर दे, तर नंतर कधीतरी गेले ना आवर्जून टूर देईन तुम्हाला. आज असं झालं की रानातली यल्लम्मा देवीला नैवेद्य नारळ केला, गावातल्या यल्लम्मा देवीला नैवेद्य नारळ केला आणि समोर आता मी नैवेद्य दाखवते ना तिथं यल्लम्मा देवीची कच असते. कच म्हणजे काय की इथला सगळा भाग आहे ना खोल असा खोदला जातो, त्याच्यामध्ये मोठे मोठे लाकडाचे ओंडके टाकले जातात. पहाटेपासून ही कच पेटवली जाते. 3-4च्या दरम्यान खूप आर पडलेला असतो आणि यल्लम्मा देवीचे पुजारी त्या आरातून चालत जातात. तर अशा पद्धतीची ही माहेरची आमच्या यात्रा असते आणि प्रत्येक लेकी आहेत ना दसूरमध्ये डिसेंबर महिन्यात या यात्रेला येतात. मला प्रत्येक वेळेस यायला जमतंच असं नाही, मी नैवेद्याच्या दिवशी शक्यतो येत असते. त्यानंतर बघा आता सासरची देवी म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या हातावरती लक्ष्मी आईची जी झोळी कोरडा वगैरे असं असतं ना ते आहे. आणि इथं ना आमची थोडीशी शेती होती म्हणजे आहोंच्या आजोबाची, पण त्यांनी त्याच काळी ना विकून टाकलेले, त्यामुळे आता आमची इथं गावाकडे काही शेती वगैरे नाही. आणि इथं आमच्या सासऱ्यांच्या हातावरती जी लक्ष्मी आहे ना तिचं मंदिर इथं माझ्या सासऱ्यांनी स्वखर्चाने इथं काही थोडी जागा किंवा काही जुनं घर वगैरे असेल, मला इतकं डिटेलमध्ये माहिती नाही, तर त्याच जागेमध्ये ना हे माझ्या स्वतःच्या सासऱ्यांनी हे जे समोर बघताय ना ते मंदिर माझं लग्न झाल्यानंतर 1 वर्षांनी बांधकाम केलं होतं. अगोदर छोटंसं नुसतं दगडाचं रचलेलं होतं, असं मंदिर वगैरे नव्हतं. माझं लग्न झाल्यानंतर 6-7 महिन्यांनी इथलं बांधकाम बांधायला काढलं होतं आणि माझ्या सासऱ्यांनी हे सगळं मंदिर बांधलेलं आहे. आमच्या फॅमिलीतले भाऊकीतले सगळेच ह्या देवीला खूप मानतात, कारण माझे आजच सासरे खूप आजारी पडले होते असं मी आजच सासूबाईंच्या तोंडाने ऐकलं आहे. 2-2.5 महिने फक्त ते मोसंबीच्या रसावरती वगैरे असंच होते. त्या काळी पूर्वीची लोक म्हणजे अशी बघायची वगैरे, तर त्यांनी बघितलं होतं आणि त्यांच्याकडे असं देवी येते म्हणून ही देवी त्यांना काढून दिली होती. त्यानंतर ते खूप छान झाले होते आणि खूप वर्ष होते, म्हणजे माझ्या लग्नापर्यंत माझे आजच सासरे होते. तर अशी काही म्हणजे ऐकलेल्या गोष्टी आहेत ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते. माझी कोणत्याही देवाबाबतीत ना अंधश्रद्धा नाही, मात्र देवावरती माझी श्रद्धा खूप आहे. कारण मला माहिती आहे जसं पॉझिटिव्ह एनर्जी असते ना तशी निगेटिव्ह एनर्जी असते. कुठंतरी माणसाला विश्वास ठेवावा लागतो आपलं जीवन जगण्यासाठी, म्हणून प्रत्येक देवावरती माझा खूप विश्वास आहे आणि श्रद्धा आहे, अंधश्रद्धा बिलकुल नाही. इथं आता म्हणजे ही सासरची देवी आहे बरं का, असं म्हटलं तरी चालेल, तुमचा गोंधळ व्हायला नको म्हणून सगळ्या गोष्टी मला जितक्या डिटेलमध्ये सांगता येतील तितक्या सांगितल्या. आता सासरच्या देवीला सगळे नैवेद्य दाखवून झालेत. आता माहेरी माझ्या रानामध्ये सुद्धा हे छोटं लक्ष्मी आईचं मंदिर आहे. ही पिलीवची लक्ष्मी आई आहे बरं का. आणि माझ्या वडिलांनी ज्यांच्याकडून ही जमीन विकत घेतली होती ना त्यांच्याच बांधावरती ही देवी होती आणि ही सुद्धा देवी खूप म्हणजे खूप नवसाला होते बरं का, माझ्या आईकडल्या वडिलाकडल्या शेतातली. मग आता म्हटलं सगळीकडे नैवेद्य दाखवलाय, सगळे देव अगदी 1-1, 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत, तर म्हटलं चला आता माहेरच्या शेतातल्या देवीला सुद्धा नैवेद्य दाखवूया. म्हणून इथं ना या माहेरच्या शेतातल्या देवीला सुद्धा नैवेद्य दाखवला. आणि बघा हे आमचं रानातलं घर आहे, तिथेच आम्ही आलो होतो. उद्याचा व्लॉग तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे, बघायला विसरू नका. आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा.
हो काही खात आली. राम 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 या. छान पडते ते सुपारी कुकाचं छान. लवकर या की तुमचा मान महत्वाचा आहे. सुपारी सुपारी फोडायची या. राम 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 राम. नवरी खुश नवरी देव खुश.